त्या निमित्ताने धुळेचा दौरा झाला। तो होती गणपतीची तयारीच्या श्री गणेश करण्यासाठी त्याच्या आढावा बैठक आज आम्ही इथे ठेवलो होतो। पण त्याचबरोबर मला माहीत नव्हता तरी एवढं जरी छोटे राहिले तरी पण महत्त्वाचे 5-6 काम इथे 10 मिनिटात झाले। त्याबद्दल मी रामकुमार साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या मनापासून अभिनंदन करतो। फार कमी बजेटमध्ये म्हणजे आपल्याला अत्यंत उपयोगी पडेल आणि ज्या पर्पस जसं गार्डचे रेस्टरूम आहे, आपल्या समोर लेडीज रेस्टरूम आहे आणि ते लेडीज जे आयोज आहेत त्यांच्यासाठी रूम आहे काम करण्यासाठी। हे सगळे जरी त्याच्यामध्ये रिसोर्सेस आपल्याकडे फार लिमिटेड होते, जरी आपल्याकडे त्याच्यासाठी फार मोठी निधी उपलब्ध नव्हती, तरी जेवढी निधी उपलब्ध होती त्याचा वापर करून एसपी साहेबांनी ॲडिशनल एसपी प्लस सगळे त्यांचे सहकारी त्यांची पूर्ण टीम आहे आणि त्याचबरोबर
PWD आणि कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे पण अभिनंदन करावं असं वाटतं, कारण हे सगळे लोकांनी मिळून तेवढे लिमिटेड रिसोर्सेस होते त्याच्या अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करून आणि कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत उपयोगी ठरेल आहे त्यांची जे चांगलं काम करण्याची क्षमता आहे त्यामध्ये नक्की सुधार होईल। आणि त्याचप्रमाणे जर काम करायच्या आणि रेस्ट करायच्या अशा सोय सुविधा मिळालेल्या आहेत, त्यातून जे पोलीस खात्यामध्ये एक नेहमीचा स्ट्रेस असतो, एक ताणतणाव असतो, त्यावर पण आपल्या लोकांना सगळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना नियंत्रण करता येईल। आणि याचा वापर त्यांना जे लोक आहेत जे आपल्याकडे येतात ते सगळे कुठल्या प्रकारे त्रस्त असलेले लोक असतात, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असतो मगच ते आपल्याकडे येतात। आणि असं आणि जे आपला खात्याच्या मूलभूत जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, चांगली सेवा पुरवण्याची, ती करता येईल असं मला खात्री आहे। आणि अशीच अपेक्षा मी माझे सर्व सहकाऱ्यांचे बाळगतो। त्याचबरोबर आता काही मुद्देमाल परत करण्याचा पण एक कार्यक्रम झाला। एक नेहमी असा लोकांच्या मनात असतो की काही एकदा चोरी झाली तर ते काही आपल्याला जे चोरी केलेला माल आहे ते परत मिळू शकणार नाही। पण आज जसा इथे हा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये SP, ॲडिशनल SP आणि त्यांची टीमने जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून त्यांच्याकडून जे चोरी केलेला मुद्देमाल आहे ते रिकवर करून आणि लोकांना परत केलेलं आहे। ते आपला जे पोलीस खात्याच्या एक KRA म्हणजे की रिझल्ट एरिया आहे, जे आपलं एक उद्दिष्ट, महत्वाचे उद्दिष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण काही प्रमाणात सक्सेसफुल झालेलं आहे, यशस्वी झालेलं आहे। आणि या कामासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर अशी अपेक्षा पण ठेवतो की याच्या पुढे आणखी आपला जे रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे ते आपण आणखी वाढवू आणि जे लोक आहेत ज्यांना चोरी, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारचे याच्या समोर जावे लागतं, त्यांचा जे लॉस होतो ते आपण जास्तीत जास्त भरून काढण्याच्या पुढे प्रयत्न करू। त्याचबरोबर ज्यांचे मुद्देमाल परत मिळालेले आहेत अशा सर्वांचा मी सर्वांचं अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर शेवटी आमचे काही अधिकारी ज्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे डिटेक्शनमध्ये, आणि असं डिटेक्शनमुळे काही आपल्याला मुद्देमाल परत मिळाले, असे डिटेक्शनमुळे काही जे मोठे गुन्हेगार होते ते जेरबंद झाले, आणि काही आपले अधिकाऱ्यांनी फक्त डिटेक्शन म्हणजे चोरांना पकडेपर्यंत नाही आहे, आपली जबाबदारी त्यांना शिक्षा मिळेल, कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळेल तिथपर्यंत इन्व्हेस्टिगेशन चांगल्या रीतीने करून त्याचे डॉक्युमेंटेशन जे त्याचा पेपर वर्क आहे तो चांगल्या रीतीने करून कोर्टासमोर ठेवून, आणि ज्यावेळी लोक साक्षीसाठी जात आहेत, आपले अधिकारी पण जात आहेत, त्यावेळी जे केस आहे ते चांगल्या रीतीने कोर्टासमोर प्रेझेंट करून कन्व्हिक्शन सुद्धा मिळवलेलं आहे। हे तिन्ही प्रकारचे डिटेक्शन, अरेस्ट आणि कन्व्हिक्शन हे मिळवलेले जे आपले अधिकारी आहेत त्यांचे अभिनंदन करतो।